तुमचं इन्फॉर्म्ड सर्च बघितलंय टेक्निक्स, अनइन्फॉर्म्ड सर्चच्या टेक्निक बघितलंय, लोकल सर्चच्या बघितलंय, हिल क्लाइम्बिंग वगैरे, आणि त्याच्यानंतर आपण ऑनलाईन सर्च पण बघितलाय कन्सेप्ट. आता हा कोणता आहे? ऍडव्हर्शियल सर्च नावाचा कन्सेप्ट आहे. तर ऍडव्हर्शियल सर्च म्हणजे काय? आता मी तुम्हाला पॉइंट वाचून दाखवतो, तसं मी मागच्या लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलंय, तरी पण आता पॉइंट्स तुम्ही स्वतः पण बघा स्क्रीनवर. In a normal search, we follow a sequence of actions to reach the goal or to finish the game optimally. नॉर्मल सर्च मध्ये काय करतो आपण? सिक्वेन्स ऑफ ऍक्शन्स आपण प्लॅन करतो गोल मिळवण्यासाठी. पण कसं मिळवायचं आपल्याला? ऑप्टिमल पद्धतीने, म्हणजे आपल्या कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत आणि इतर सगळ्या फायद्या असतानाच्या अशा पद्धतीने आपल्याला मिळवायचा प्लॅन असतो. ठीक आहे, हे कुठं? नॉर्मल सर्च मध्ये. But in adversarial search, result depends on players, which will decide the result of game. पण adversarial search मध्ये काय असतं? एक पेक्षा जास्त प्लेयर असतात. नॉर्मल सर्च मध्ये काय असतं? एकच प्लेयर असतो. पण adversarial सर्च मध्ये भरपूर प्लेयर्स असतात. भरपूर प्लेयर्स असतात म्हणजे काय? भरपूर एजंट्स असतात. मग आता एका एजंटनी काय मूव्ह घेतली त्यानुसार दुसऱ्या एजंटला त्याची काउंटर मूव्ह घ्यावी लागते. म्हणून रिझल्ट कशावर डिपेंड असतो? नंबर ऑफ प्लेयर्सवर आणि त्यांच्या मूव्हवर. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट काय? इट इज ऑल्सो ऑब्वियस दॅट सोल्युशन फॉर द गोल स्टेट विल बी ऑप्टिमल सोल्युशन बिकॉज द प्लेयर विल ट्राय टू विन द गेम विथ शॉर्टेस्ट पाथ अँड अंडर लिमिटेड टाइम. ठीक आहे. आता या ऍडव्हर्शियल सर्चचे दोन प्रकार आहे, मिनिमॅक्स अल्गोरिदम आणि अल्फा बीटा प्रोनिंग. ठीक आहे. आता बघा, मिनिमॅक्स अल्गोरिदम, त्यालाच आपण मिनमॅक्स अल्गोरिदम सुद्धा म्हणताय, मिनिमॅक्स पण म्हणतात. काय ते? आता मी वाचतो. इट इज अ डिसिजन मेकिंग स्ट्रॅटेजी अंडर गेम थेरी. आता हे सगळं गेम थेरीच्या अंडर आहे. नंबर ऑफ एजंट ज्यादा असले ना, एकापेक्षा जास्त एजंट जर असले तुमच्या याच्यात सर्च मध्ये, तर त्याला गेम म्हणतात. तुम्हाला माहिती, गेम मध्ये आपण बसतो, समोर एक बसलेला असतो. ठीक आहे. तुम्ही पबजी नावाचा गेम खेळतात तर एकापेक्षा जास्त प्लेयर असतात. हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून केलेल्या गोष्टी आहे, ते गेम्स वगैरे. म्हणून मग ते ऍडव्हर्शियल सर्चला गेम पण म्हणतात. ठीक आहे. मग या गेम थेरीमध्ये काय पॉइंट आहे? इट इज अ डिसिजन मेकिंग स्ट्रॅटेजी. इट इज यूज टू मिनिमाइज लुजिंग चान्सेस इन अ गेम अँड टू मॅक्सिमाइज द विनिंग चान्सेस. आता ही आता थिअरी आहेच ना, आपल्याला आपण हारलो नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त आपले जिंकण्याचे चान्सेस वाढले पाहिजे. इट इज ऑल्सो नोन ॲज मिनमॅक्स ऑर MM ऑर सॅडल पॉइंट अल्गोरिदम. पुढचा पॉइंट काय आहे? बेसिकली इट इज टू प्लेयर गेम स्ट्रॅटेजी वेअर इफ वन विन्स द अदर लूज द गेम. म्हणजे एक जर जिंकला दुसरा हारतो, दुसरा जिंकला तर पहिला हारतो, असं याच्यामध्ये असतं ऍडव्हर्शियल सर्च मध्ये किंवा मिनिमॅक्स मध्ये. लाईक आता पुढचा पॉइंट काय? थर्ड पॉइंट, वी कॅन इझिली अंडरस्टँड दिस स्ट्रॅटेजी वाया गेम ट्री. म्हणजे आता हा जो गेम असतो, हा जो ऍडव्हर्शियल सर्च असतो, त्याचं तुम्हाला माहिती, कोणताही सर्च असला त्याची ट्री बनवावी लागते. त्याच्यामध्ये इनिशियल स्टेट दाखवावी लागते, एक नोड दाखवितो आपण, गोल स्टेटला आपण दुसरा नोड दाखवितो, आणि मधल्या ज्या स्टेप्स असतात, मधल्या जे नोड्स असतात, त्याला पण आपण नोड्सच्या स्वरूपात दाखवितो आणि ते नोड्स एकमेकांना कनेक्ट करतो. बरोबर? म्हणजे थोडक्यात आपण एक ट्री बनवतो, त्याला आपण इथून माग काय म्हणायचो? सर्च ट्री. त्यालाच आपण गेम ट्री म्हणणार आहे. ठीक आहे. गेम्सच्या बाबतीतली ट्री तिला गेम ट्री म्हणणार, सर्च ट्री म्हणलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं? नोड्स रिप्रेझेंट स्टेट ऑफ द गेम, आणि ज्या नोड्सला कनेक्ट करणाऱ्या एजेस ज्या असतात त्याला काय म्हणतात? मूव्ज, प्लेयरने घेतलेल्या मूव्ज. ठीक आहे. मग इम्पॉर्टंट टर्म्स काय काय याच्यामध्ये? गेम ट्री हा कन्सेप्ट येतोच. गेम ट्री लागेलच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. युटिलिटी म्हणजे काय? व्हॅल्यू. एक व्हॅल्यू असते, त्याच्या आधारावर ऍडव्हर्शियल सर्चची स्ट्रॅटेजी वापरली जाते. ते आपण पुढे बघू. युटिलिटी व्हॅल्यू असते, प्रत्येक नोडला एक युटिलिटी व्हॅल्यू असते. आणि डेप्थ म्हणजे काय? किती डेप्थ आहे गेमची प्लाय. हे फक्त 3 कन्सेप्ट आहे. आता पुढचा पॉइंट काय बघा? मिनिमॅक्स अल्गोरिदमच्या अंडर पुढचे पॉइंट्स काय आहेत? 2 प्लेयर असतात, एक मिन असतो, एक मॅक्स असतो. मिन काय करतो? मॅक्स म्हणजे आपण असतो बरं का, मॅक्स आपण असतो, आणि मिन हा एजंट असतो, एआयचा एजंट, म्हणजे रोबोट सारखा काहीतरी. मॅक्स नेहमी काय असतो? आपण स्वतः. आणि मिन काय असतो? एक रोबोट सारखा काहीतरी एजंट. तो रोबोट सारखा मिन नावाचा एजंट काय करतो? मॅक्सचे म्हणजे आपले चान्सेस, जिंकण्याचे चान्सेस कमी करायचा प्रयत्न करतो. आणि मॅक्स काय करतो? म्हणजे आपण काय करतो? आपले जिंकण्याचे चान्सेस वाढवण्याचा आपण प्रयत्न नेहमी करतो. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी फार सिंपल आहे, सोपं आहे, काय याच्यात विशेष काही नाही.
आणि हे दोन्ही मीन आणि मॅक्स दोन्ही काय करतात, दे बोथ प्ले गेम अल्टरनेटिव्हली. म्हणजे एकाची बाजू वेळ झाली, एकाची मूव्ह झाली का दुसरा मूव्ह खेळतो, दुसऱ्याची झाली का पहिला मूव्ह खेळतो, असं टर्न बाय टर्न सगळं चालतं. ठीक आहे. आता तिसरा पॉईंट काय, इट मीन्स मूव्ह मेड बाय मॅक्स इज फिक्स्ड अँड ही कॅनॉट चेंज इट. द सेम कन्सेप्ट इज फॉलोड बाय DFS स्ट्रॅटेजी. वी फॉलो द सेम पाथ अँड कॅनॉट चेंज इन द मिडल. म्हणजे एकदा जर मूव्ह घेतली तर ती परत बदलता येत नाही. ठीक आहे, मॅक्सने म्हणजे आपण. पुढचा पॉईंट काय, इट फॉलोज बॅक ट्रॅकिंग टेक्निक. म्हणजे बॅक ट्रॅकिंग म्हणजे काय असतं का, एखाद्या दिशेने जर आपण पूर्ण खाली पोहोचलो सर्च ट्री मध्ये किंवा गेम ट्री मध्ये आणि तरी पण आपल्याला जर गोल नाही मिळालं तर आपण काय करतो, मग आपण बॅक ट्रॅक करतो. बॅक ट्रॅकिंग आपण मागच्या इन्फॉर्म सर्च मध्ये बघितली आपण. तर बॅक ट्रॅकिंगचा आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे, तुम्ही पाहिलेला पण आहे. तर बॅक ट्रॅकिंगचा कन्सेप्ट सुद्धा या मिनिमॅक्स अल्गोरिदम मध्ये वापरला जातो. बॅक ट्रॅकिंग म्हणजे काय, एका दिशेला जर आपण सरळ खाली गेलो, इनिशियल नोड पासून सरळ खाली गेलो एका दिशेला सर्च ट्री मध्ये किंवा गेम ट्री मध्ये, आणि जर आपल्याला गोल नाही मिळाला तर आपण काय करतो, परत रिव्हर्स फिरतो, मागे फिरतो आणि दुसऱ्या नोडकडे जाण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला गोल मिळेल. त्याला म्हणतात बॅक ट्रॅकिंग. ठीक आहे. तर हे कुठं आपण बघितलंय, डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये आपण ऑलरेडी बॅक ट्रॅकिंग कन्सेप्ट बघितलेला आहे. डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये, डेप्थ फर्स्ट सर्च कोणाचा टाईप आहे, डेप्थ फर्स्ट सर्च अनइन्फॉर्म्ड सर्चचा टाईप आहे. ठीक आहे. तर मिनिमॅक्स अल्गोरिदम सुद्धा काय करतो, बॅक ट्रॅकिंग वापरतो. म्हणून आपण शेवटचा पॉईंट काय म्हटलंय, मिनिमॅक्स अल्गोरिदम स्ट्रॅटेजी फॉलोज डेप्थ फर्स्ट सर्च कन्सेप्ट. आता एक एक्झाम्पल घेतलेले बघा इथं. या एक्झाम्पल मध्ये आपण एखादा गेम आहे, कोणताही एक गेम आहे, आणि त्या गेमचा सर्च ट्री असा ड्रॉ केलाय. त्या सर्च ट्री मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, त्या सर्च ट्री मध्ये तुम्हाला दिसतंय काय, एक मिनिट. सर्च ट्री मध्ये काय दिसतंय, हा ए नोड दिसतोय, BCDEF वगैरे वगैरे, आणि शेवटचे टर्मिनल नोड म्हणजे काय, शेवटचे नोड्स. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या खाली व्हॅल्यू दिसते त्या युटिलिटी व्हॅल्यू, -1, 4, 2, 6, -3. जसं आपण ह्युरिस्टिक व्हॅल्यू काढल्या होत्या बघा इन्फॉर्म सर्च मध्ये, तशाच गेम्स मध्ये काय असतात, युटिलिटी व्हॅल्यू कन्सेप्ट असतो, किंवा त्याला टर्मिनल व्हॅल्यू सुद्धा नाव आहे, युटिलिटी व्हॅल्यू किंवा टर्मिनल व्हॅल्यू. आता ही काय, हा मॅक्स आहे, हा मॅक्स, हे मीन, हे मॅक्स, आणि परत हे मीन. ठीक आहे. आता मॅक्सलाच आपण मॅक्सिमायझर सुद्धा म्हणतो, काय अडचण नाही. इथं मॅक्स जरी म्हटलं असतं तुम्ही तरी चाललं असतं. ठीक आहे, मॅक्स. आता इथं काय लिहिलंय बघा मी, स्टेप 1. स्टेप 1 मध्ये काय, इन द फर्स्ट स्टेप अल्गोरिदम जनरेट्स द एंटायर गेम ट्री. म्हणजे तुमचा जो अल्गोरिदम आहे तो काय करतो, एखाद्या गेमचा सर्च ट्री बनवून घेतो अँड अप्लाय युटिलिटी फंक्शन. युटिलिटी फंक्शन म्हणजे काय, या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं, टू गेट द युटिलिटी व्हॅल्यूज फॉर टर्मिनल स्टेट्स. म्हणजे शेवटच्या स्टेट्सला, या शेवटच्या नोड्सला युटिलिटी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवतो आपला अल्गोरिदम. ठीक आहे. आता पुढचा काय पॉइंट आहे, लेटेस्ट टेक ए इज द इनिशियल स्टेट ऑफ द ट्री. असं आपण अज्युम केलंय का हा ए हा इनिशियल स्टेट आहे ट्रीचा. स्टेप 2 काय, स्टेप 2 काय सांगा बरं आता. स्टेप 2 मध्ये, इन दिस स्टेप इट इज अ टर्न ऑफ मॅक्सिमायझर. आता पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण, अल्गोरिदमने काय केलं, एक सर्च ट्री बनवला, मग त्यालाच आपण गेम ट्री म्हणतो. ठीक आहे, गेम ट्री. मग त्याच्यामध्ये सगळ्या पॉसिबल स्टेट्स सगळ्या टाकून दिल्या. अशा कोणत्या कोणत्या पॉसिबल स्टेट्स आहे, म्हणजे चेस गेम खेळतोय तर पॉसिबल काय काय बाबा, जर मी जर प्यादा पुढे नेला तर बाकीच्या पुढचा एजंट काय काय करू शकतो, अशा सगळ्या पॉसिबिलिटीज गेम ट्रीच्या स्वरूपात इथं मांडल्यात फॉर एक्झाम्पल. आता पहिली स्टेप काय, स्टेप 2 मध्ये आता मॅक्सिमायझरचं टर्न आहे. मॅक्सिमायझर काय करेल, बी कडे जायचं का सी कडे जायचं असं ठरवेल ना. आता बघा इथं काय झालंय बघा, स्टेप 2 मध्ये काय झालंय, मॅक्स काय करतोय, मॅक्स काय करतोय, तिकडे चाललंय 5 मिनिट. तर मॅक्सिमायझर काय करतोय बघा, मॅक्सिमायझर काय करतोय बघा, युटिलिटी व्हॅल्यू बघतो. आता युटिलिटी व्हॅल्यू मध्ये बघा मॅक्स काय करतो रे बघा. हॅलो, आवाज येतोय का रे? हो सर येतोय. हा, हे बघा आता इथं मॅक्सची टर्न आहे, इथं मीनची टर्न आहे, दुसऱ्या लेवलला, तिसऱ्या लेवलला मॅक्सची टर्न आहे. आता सुरुवात कुठून झाली बघा, इथून झाली सुरुवात, या लेवलला सुरुवात झाली. आता मॅक्स काय करणार आहे, मॅक्स काय करतो, नेहमी जिंकण्याचे चान्सेस वाढवतो की नाही साहिल?
साहिल? येस सर. हा, आता बघा डी काय करतो बघा. डीच्या डीच्या खाली काय चिल्ड्रन नोड्स एच आणि आय. एचची युटिलिटी व्हॅल्यू काय -1 आणि आय ची काय 4. ओके, 4 आहे. मग मॅक्सिमायझर काय करल, जिंकण्याचे चान्सेस वाढवतो ना. मग 4 व्हॅल्यू तो निवडणार. तो -1 निवडील का 4 निवडील? 4 निवडणार का? कारण तो मॅक्सिमायझर मॅक्स आहे. ही 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 स्ट्रॅटेजी कोणाची किंवा ही सध्याची स्टेप कोणाची? आता मॅक्सचा टर्न आहे ना. मॅक्स झाला का मिनिममचा टर्न, मिनचा टर्न, मिन झाला का परत मॅक्सचा टर्न, असं चालतं ना. तर मग आता ही ह्या लेवलला जे नोड्स दिसत आहे त्या लेवलच्या नोड्सवर काम करण्याचा अधिकार मॅक्सचा आहे. मग मॅक्स काय करणार, एच आणि आयच्या व्हॅल्यू कम्पेअर करणार डीच्या बाबतीत. आणि -1 आणि 4च्या बाबतीत कोण जास्त आहे तर 4. मग म्हणून 4 इथं 4 लिहिला. ठीक आहे, 4 व्हॅल्यू त्याने सिलेक्ट केली. कोणी? मॅक्सनी. डीच्या बाबतीत. ईच्या बाबतीत काय करणार, 2 आणि 6, 2 and 6 च्या कम्पेअर मध्ये 6 मोठा आहे तर मग त्याने 6 सिलेक्ट केला, 6 व्हॅल्यू सिलेक्ट केली. आणि इथं काय होईल, -3 सिलेक्ट केली, कारण -5 पेक्षा -3 मोठा आहे. आणि 0 आणि 7च्या कम्पेअर मध्ये 7 मोठा आहे म्हणून त्याने 7 सिलेक्ट केली. आता मॅक्सचं काम झालं. आता मिनचं काम आहे. मग मिनचं काम आपण स्टेप 3 मध्ये बघू. आता ही स्टेप 2 आहे ना, स्टेप 3 मध्ये बघू. आता स्टेप 3 मध्ये बघा. आता स्टेप 3 मध्ये काय होणार आहे, आता मिनची बारी आहे ना, मिन किंवा मिनिमायझरची बारी. तर मिनिमायझर काय करणार, मॅक्सला कायम हरवण्याचा प्रयत्न करणार. मग तो कोणत्या व्हॅल्यू सिलेक्ट करणार, तो नेहमी छोट्या व्हॅल्यू सिलेक्ट करणार. युटिलिटी व्हॅल्यू जेवढी छोटी तेवढी चांगलं असं त्याचं म्हणणं आहे. तर मग 4 इथं 4 दिसतोय तुम्हाला आणि इथं 6 दिसतोय. तर 4 आणि 6 मध्ये सगळ्यात छोटा कोण आहे तर 4 आहे. म्हणून मॅक्स मिननी काय केलं, 4 व्हॅल्यू सिलेक्ट केली. इथं काय होणार आहे, या दोघांमध्ये सी चे 2 चिल्ड्रन नोड आहे, एफ आणि जी. मग सी कोणाच्या अंडर येतो, मिनच्या अंडर येतो सध्या. मग सी काय मिन काय करणार आहे, -3 आणि 7 ह्याच्या मागच्या स्टेप मधल्या व्हॅल्यू आल्या होत्या त्या व्हॅल्यू या. तर मग मिन व्हॅल्यू कोणती या दोघांपैकी, -3, म्हणून -3 सिलेक्ट केली. कळलं? आता मिनिमायझरचं काम संपलं, मिनचं काम संपलं. आता पुढची स्टेप जी 4 असेल, स्टेप 4, त्या स्टेप 4 मध्ये कोणाचा रोल आहे, आता कोणाची टर्न आहे. टर्न बाय टर्न खेळतात ना गेम. आता टर्न आहे मॅक्सची. आता पुढच्या स्टेपला बघू. आता पुढच्या स्टेपला मी आताच सांगतो काय होणार आहे. पुढच्या स्टेपला काय होणार आहे, मॅक्सचं टर्न आहे म्हटल्यावर ए चे 2 नोड्स आहेत, बी आणि सी. 4 आणि -3 याच्यापैकी मोठा कोण आहे, 4. तर मॅक्स काय करणार आहे, जी जास्त युटिलिटी व्हॅल्यू जी ज्यादा ती तो सिलेक्ट करणार. तुम्हाला दिसेल आता बघा, इथं 4 व्हॅल्यू सिलेक्ट झाली, कारण मॅक्सने काय केलं, 4 आणि -3 या 2 युटिलिटी व्हॅल्यू कम्पेअर केल्या आणि 4 सिलेक्ट केली. अशा पद्धतीने मिन मॅक्स अल्गोरिदम चालतो. तर तुम्हाला कळलं असेल मिन मॅक्स काय करतो. मिन काय करतो, नेहमी लोअर युटिलिटी व्हॅल्यू सिलेक्ट करतो, कारण त्याला मॅक्सला हरवायचं असतं. आणि मॅक्स काय करतो, हायेस्ट युटिलिटी व्हॅल्यू चिल्ड्रन नोड मधल्या हायेस्ट युटिलिटी व्हॅल्यू निवडतो, जेणेकरून मिनचे जिंकण्याचे चान्सेस वाढवतो, मॅक्सचे जिंकण्याचे चान्सेस वाढवतो. अशा पद्धतीने ही मिन मॅक्स अल्गोरिदम चालतो. मग मिन मॅक्सच्या अल्गोरिदम कुठे पण चालू शकतो. एखादा गेम असला, त्या गेमचं काय करायचं असतं, पहिल्यांदी त्याची गेम ट्री बनवायची आणि मॅक्स मिन असं सुरू करून द्यायचं. पण लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा ही जी पहिली स्टेप दिसते DEFG, म्हणजे पहिली जी कोणती स्टेप असेल ती पहिला टर्न कोणाचा असतो, मॅक्सचा असतो. नंतर मिनचा असतो, नंतर मॅक्सचा असतो. आता तुम्हाला एक्झामला मिन मॅक्स अल्गोरिदम जर आला तर तुम्ही हाच असंच एक्झाम्पल घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही या व्हॅल्यू बदलू शकतात. तुम्ही आणखी एक याच्यानंतर आणखी एक सुद्धा एक रो ऍड करू शकतात. तुमच्या मनानुसार तुम्ही सर्च ट्री किंवा गेम ट्री तयार करू शकतात. फक्त मग लक्षात काय ठेवायचं, पहिली टर्न कोणाची असते, टर्मिनल नोडच्या वरची जी पहिली लेवल जी असेल ती मॅक्सला द्यायची आणि मग उरलेल्या सगळ्या मिन मॅक्स असं करत जायचं. ठीक आहे. आता हे झालं त्याचं अल्गोरिदम. आता परफॉर्मन्स मेजर आपण नेहमी मोजतोच ना, की कोणता एखादा अल्गोरिदम आपण बघितला तर त्या अल्गोरिदम चांगला की वाईट. मग कशाच्या बाबतीत आपण ठरवतो, त्याचा कम्प्लीटनेस कसा आहे, तो ऑप्टिमल आहे का नाही, टाइम कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, स्पेस कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, हे 4 पॅरामीटर त्याची परफॉर्मन्स मेजर सांगतात. ठीक आहे. हे परफॉर्मन्स मेजर पॅरामीटर हे आपण ऑलरेडी मागच्या अल्गोरिदम्सला पण बघितले आणि हे सगळ्यांना ऍप्लिकेबल आहेत. आता कम्प्लीटनेसच्या बाबतीत मिन मॅक्स अल्गोरिदम बाबतीत काय म्हणू शकतो आपण, मिन मॅक्स अल्गोरिदम इज कम्प्लीट. इट विल डेफिनेटली फाइंड अ सोल्युशन. ठीक आहे. पण जर सोल्युशनच नसेल तर सोल्युशन नाही मिळणार. जर सोल्युशन एक्झिस्ट असेल
तर सोल्युशन 100% मिन मॅक्स अल्गोरिदम आपल्याला देतो. पण एखाद्या प्रॉब्लेमला तुम्हाला माहिती आहे, एखाद्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम असतो, सोल्युशनच नसतं. सोल्युशनच नसेल तर तुम्ही कोणताही अल्गोरिदम वापरा, त्याचा काहीच उपयोग नाही. ठीक आहे. पण मिन मॅक्स अल्गोरिदम काय करतो, जर सोल्युशन जर अवेलेबल असेल तर सोल्युशन शोधूनच देतो. म्हणून तो काय कम्प्लीट आहे. मिन मॅक्स अल्गोरिदम कम्प्लीट आहे. ठीक आहे. दुसरा पॅरामीटर काय, ऑप्टिमल. तर ऑप्टिमल आहे का, इट इज ऑप्टिमल इफ बोथ अपोनंट्स आर प्लेइंग ऑप्टिमली. म्हणजे दोन्ही जर प्लेयर्स जर ऑप्टिमली खेळत असतील तरच अल्गोरिदम ऑप्टिमल आहे, असं त्याचा अर्थ होतो. टाइम कॉम्प्लेक्सिटीच्या बाबतीत काय म्हणता येईल आपल्याला, ऍज इट परफॉर्म्स डीएफएस. डीएफएस म्हणजे काय, बॅक ट्रॅकिंग. आता बॅक ट्रॅकिंग तुम्ही बघा, इथं काय केलंय आपण, खालून वर चाललोय ना, खालून वर चाललोय म्हणजे बॅक ट्रॅक करतोय आपण. गेम ट्री किंवा सर्च ट्रीला बॅक ट्रॅकिंग करतोय, बॅक. तर मग as it performs DFS for the game tree, so the time complexity of min-max algorithm is O b raised to m. आता हे ऑलरेडी आपण घेतलेले आहे, बी म्हणजे काय, एम म्हणजे काय. ओ हा एक परफॉर्मन्स पॅरामीटर आहे, बी रेस टू एम त्याची काय झाली, टाइम कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे किती वेळ लागेल या अल्गोरिदमला सोल्युशन मिळवायला, किती वेळ लागेल, बी रेस टू एम. बी रेस टू एम म्हणजे काय, त्यातला बी काय, बी इज अ ब्रांचिंग फॅक्टर. ब्रांचिंग फॅक्टर म्हणजे काय, एक ऍव्हरेज एखाद्या नोडला किती चिल्ड्रन नोड आहे. आता सरासरी मागच्या गेम ट्री मध्ये सरासरी तुम्हाला दिसतंय, प्रत्येक नोडला 2 चिल्ड्रन नोड दिसत आहे. असं पण होऊ शकतं एखाद्या गेम ट्री मध्ये सरासरी प्रत्येक नोडला 3 चिल्ड्रन नोड असतील, 5 असतील. तर त्यानुसार ब्रांचिंग फॅक्टर काय असेल, 3 असेल किंवा 5 असेल. पण ह्या गेम ट्री साठी ब्रांचिंग फॅक्टर 100% काय असेल, 2 असेल. का, ते तुम्हाला दिसतंय का प्रत्येक नोडला सरासरी 2च चिल्ड्रन नोड्स आहेत. ठीक आहे. म्हणून बी म्हणजे काय असतो, ब्रांचिंग फॅक्टर. म्हणजे थोडक्यात किती वेळ लागेल ह्या अल्गोरिदमला, तर ते कशावर डिपेंड आहे, ब्रांचिंग फॅक्टरवर डिपेंड आहे. आणि एम म्हणजे काय, डेप्थ ऑफ द ट्री. डेप्थ म्हणजे काय, ही डेप्थ इथून इथपर्यंत आपण जे खाली जातोय तर किती लेवल आहे, लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. म्हणजे आता इथं काय झालं, इथं डेप्थ काय झाली, 3 झाली. असं होऊ शकतं ना, या शेवटच्या रोच्या खाली सुद्धा नोड्स असतील, परत त्याच्या खाली नोड्स असतील, म्हणजे डेप्थ वाढत जाईल. म्हणजे आपला काय होईल, गेम ट्री मोठा होत जाईल. आता जेवढा गेम ट्री मोठा तेवढं टाइम कॉम्प्लेक्सिटी ज्यादा. टाइम कॉम्प्लेक्सिटी ज्यादा म्हणजे काय, तेवढा ज्यादा वेळ लागणार तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर टाइम कॉम्प्लेक्सिटी कशावर डिपेंड आहे, बी रेस टू एम वर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. बी म्हणजे काय, ब्रांचिंग फॅक्टर, आणि एम म्हणजे काय, डेप्थ. आता स्पेस कॉम्प्लेक्सिटीच्या बाबतीत काय, इट इज सिमिलर टू डीएफएस. म्हणजे बी रेस टू एम. आता बी एम झालं इथं, पण बी रेस टू एम सेम. म्हणजे टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी सेम आहे, बी रेस टू एम. म्हणजे दोन्ही कॉम्प्लेक्सिटी कशावर डिपेंड आहे. स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय रे, एखादा अल्गोरिदम आपल्याला मेमरीमध्ये, एजंटच्या मेमरीमध्ये टाकावा लागतो ना, एजंट म्हणजे रोबोटच्या आतमध्ये. तर तो किती जागा घेईल, किती मेमरी त्याला लागेल अल्गोरिदम टाकायला. ठीक आहे, किती मेमरी तो खर्च करेल. तर तो किती, ते कशावर डिपेंड आहे, ऑब्व्हियसली ते ब्रांचिंग फॅक्टर आणि डेप्थवर डिपेंड आहे. म्हणजे बी रेस टू एम. आता लिमिटेशन काय, इट गेट्स रिअली स्लो फॉर कॉम्प्लेक्स गेम. बघा आता हे लॉजिकल आहे ना, तुमचा गेम जेवढा कॉम्प्लेक्स तेवढं काय होईल, तुमचा अल्गोरिदम स्लो आउटपुट देईल. फॉर एक्झाम्पल चेसच्या गेम मध्ये कितीतरी पॉसिबिलिटीज आहे. आपण एक मूव घेतली तर पुढचा कोणती पण मूव घेऊ शकतो. तो आपण जर प्याद्याची मूव घेतली तर तो वज्राची घेऊ शकतो, हत्तीची घेऊ शकतो, किंवा प्याद्याची घेऊ शकतो. कोणती पण मूव घेऊ शकतो. म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स आहे तो गेम. चेस गेम फॉर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स आहे. मग असं जर कॉम्प्लेक्स गेम असेल तर हा अल्गोरिदम खूप स्लो पडतो. ठीक आहे. दिस टाइप ऑफ गेम हॅज अ ह्यूज ब्रांचिंग फॅक्टर अँड द प्लेअर हॅज लॉट्स ऑफ चॉईसेस टू डिसाइड. म्हणजे प्लेअरला भरपूर ऑप्शन्स आहेत, तो कोणतीही मूव घेऊ शकतो प्लेअर. आणि पण करायचं काय, लिगल मूव असली पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला माहिती, प्यादा एकच स्टेप पुढे जाऊ शकतो चेसमध्ये. असं ते होणार नाही प्यादाला आपण चार स्टेप पुढे नेलं, चार 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 स्पेसेस पुढे नेलं, असं चालत नाही. कारण इलिगल मूव आहे, लिगल मूव्स घ्यावा लागतात. ठीक आहे. This limitation of minimax algorithm can be improved from alpha beta pruning. म्हणजे आता हा जो लिमिटेशन आहे का स्लो होतो, तो लिमिटेशन दूर करण्यासाठी नवीन एक टेक्निक आली, तिला काय म्हणतात, अल्फा बीटा प्रुनिंग. ठीक आहे. तर ती अल्फा बीटा प्रुनिंग काय आहे तो प्रकार, तर ते आपण थोडं शॉर्टकट मध्ये बघू आणि पुढच्या लेक्चरला आपण अल्फा बीटा प्रुनिंग कव्हर करू.
ठीक आहे. अल्फा बीटा प्रुनिंग काय, फक्त आता काही मोजकेच मुद्दे मी पॉइंट सांगतो आज. ड्रॉबॅक ऑफ मिनिमॅक्स स्ट्रॅटेजी इज दॅट इट एक्सप्लोर ईच नोड इन द ट्री डीपली टू प्रोव्हाइड बेस्ट पाथ. म्हणजे तो प्रत्येक नोड चेक करत बसतो. मिनिमॅक्स अल्गोरिदम प्रत्येक नोड चेक करतो. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं, कोणताच नोड राहिला नाही, प्रत्येक नोड चेक केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, बिगर कामाचे जे नोड्स आहेत, म्हणजे गोल पर्यंत पोहोचवणारे, डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवणारे नोड जे बिगर कामाचे आहेत, न पोहोचवणारे, ते सुद्धा आपण एक्सप्लोर करत बसतो मिनिमॅक्स अल्गोरिदम मध्ये. आणि त्याने काय होतं, वेळही वाचतो, वेळही जातो, व्हायला जातो, आणि आपली मेमरी पण जादा लागते. सर्चिंग मध्ये खूप मेमरी जाते आणि वेळ पण खूप जातो. म्हणून हा जो ड्रॉबॅक आहे, प्रत्येक नोडला सर्च करणं भाग पडतं मिनिमॅक्स मध्ये. तो ड्रॉबॅक कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, जे बिनकामाचे नोड्स आहेत सर्च ट्री मध्ये, गेम ट्री मध्ये, बिनकामाचे, की जे आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचूच शकत नाही, असे आपण काय केले पाहिजे, कट केले पाहिजे. कट केले पाहिजे म्हणजेच काय, प्रून केले पाहिजे. कटिंग म्हणजे प्रुनिंग, प्रुनिंग म्हणजे कटिंग. यालाच मग आता ह्या नवीन स्ट्रॅटेजीला काय म्हणतात, अल्फा बीटा प्रुनिंग. आणि हे काय, मिनिमॅक्स अल्गोरिदमचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये अल्फा एक असतो, अल्फा व्हॅल्यू एक असते आणि बीटा एक व्हॅल्यू असते. आता हा अल्गोरिदम दोन कन्सेप्ट चालतो, दोन व्हॅल्यू चालतो. मागच्या अल्गोरिदम मध्ये आपण बघितलं टर्मिनल व्हॅल्यू कन्सेप्ट आहे. इकडे काय आहे, अल्फा व्हॅल्यू आणि बीटा व्हॅल्यू. या अल्फा आणि बीटा व्हॅल्यूजवर सगळा हा अल्गोरिदम डिपेंड आहे. म्हणून याला आपण नाव काय दिलंय, अल्फा बीटा प्रुनिंग. तर त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे पॉइंट्स परत बघणार, रूल बघणार आणि एक एक्झाम्पल घेणार. कोणताही एखादा गेमचं सर्च ट्री आपण असं ड्रॉ केलंय. ठीक आहे. कोणत्याही गेमचा हा सर्च ट्री असू शकतो आणि त्या सर्च ट्री नुसार आपण हा सर्च ट्री आपल्या समोर असला की अल्फा बीटा प्रुनिंग टेक्निकनी किंवा अल्गोरिदमनी आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला ह्या सगळ्या स्लाइड्स बघायच्या आहेत. ठीक आहे. या सगळ्या साईड म्हणजे जवळपास किती स्टेप, 7 झाली, 8 झाली. ठीक आहे. 8 स्टेप पर्यंत, म्हणजे आपल्याला एक कम्प्लीट एक 1 लेक्चर या अल्फा बीटा प्रुनिंग साठी लागणार. आणि मग त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम बघणार आहे. तर मग आज आपण थांबूया इथं. ऐकलं का रे सगळ्यांनी? कोण कोण आहे आता सध्या? ऋतुजा, समजलं का सगळं? प्रतीक समजलं का रे? हो. भंडारी, प्रतीक्षा भंडारी, शिवानी गडाख. येस सर. हा, आता तुम्हाला अल्फा बीटा मिनिमॅक्स अल्गोरिदम समजला. आता अल्फा बीटा येस प्रुनिंग, सर. अल्फा बीटा प्रुनिंगचा कन्सेप्टही समजला. काय अल्फा बीटा प्रुनिंग मध्ये जे बिगर कामाचे नोड्स आहे, जे आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकत नाही, मग त्यांना कशाला आपण एक्सप्लोर करत बसायचं, त्यांना सर्च नाही केलं पाहिजे. आपल्या अल्गोरिदमनी वेळ वाचवला पाहिजे. तर त्यानुसार ते प्रुनिंग करावं लागतं, कटिंग करावं लागतं. प्रुनिंग म्हणजे काय, कटिंग म्हणजे असे नोड कट करून टाकायचे, सर्च ट्री मध्ये नको बाबा असे. मग त्या टेक्निकला काय म्हणतात, अल्फा बीटा प्रुनिंग. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. मोठा येतो, आपल्याला साधारणतः एक 20-25 मिनिटं लागतील ते सगळं समजून घ्यायला, अल्फा बीटा प्रुनिंग. आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला CSP बघू, कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम. मग मी आता थांबतो. ठीक आहे. थँक्यू.